हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवाद निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, ICDS अंगणवाडी सुपरवायझर याकरता आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संगणक हा टॉपिक कव्हर करायचा आहे, कारण की तुमच्या परीक्षेमध्ये संगणक या टॉपिकवर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 गुणांसाठी. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण की हे हक्काचे मार्क आहेत. तर हे हक्काचे मार्क जायला नको, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, आधीच चालू केलेला संगणक रिस्टार्ट करणे याला काय म्हणतात? ऑप्शन आहेत वॉर्म बूटिंग, शटडाऊन, कोल्ड बूटिंग की लॉगिंग ऑफ. तर लक्षात घ्या, आधी जर तुमचा कॉम्प्युटर चालू असेल आणि जर तुम्ही परत त्याला बंद करून चालू जर करत असेल तर त्याला वॉर्म बूटिंग असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, भारतात विकसित झालेला परम सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर लक्षात घ्या, ही जी संस्था आहे ती आहे सीडॅक. आणि लक्षात घ्या, तुमचे जे कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत त्यामध्ये 6 प्रश्न अगदी सोपे आणि 4 प्रश्न हे काय म्हणता येईल की मिडियम लेवलचे किंवा अवघड लेवलचे तुम्हाला विचारले जात आहेत. त्यामुळे कॉम्प्युटरचं परिपूर्ण माहिती असणे अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्टोरेज माध्यम नाही? ऑप्शन आहेत कीबोर्ड, DVD, फ्लॅश ड्राईव्ह की हार्ड डिस्क. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की कॉम्प्युटरला लक्षात घ्या, एक मॉनिटर असतो, एक कीबोर्ड असतो आणि एक माऊस असतो, बरोबर. हे सर्व एकमेकांना कनेक्टेड केलेले असतात. आणि या ठिकाणी CPU देखील काढायचा राहिला, या ठिकाणी CPU झाला. तर लक्षात घ्या, महत्त्वाचं काय यामध्ये की जो मॉनिटर आहे तो तुमचा काय म्हणता येईल आउटपुट डिव्हाइस आहे. त्या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस इनपुट डिव्हाइस आहे. CPU जो आहे तो तुमचा विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. आणि लक्षात घ्या, ह्या सर्वांमध्ये जर तुम्हाला एखादी माहिती साठवायची बरोबर, तर माहिती साठवण्यासाठी काय म्हणता येईल की एक मेमरी असते. तर त्यासाठी DVD, फ्लॅश ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क यांचा वापर केला जातो. तर या ठिकाणी जो कीबोर्ड दिला आहे तो स्टोरेज माध्यम नाही आहे. कीबोर्ड हा काय तर इनपुट डिव्हाइस आहे, लक्षात असू द्या. आउटपुट डिव्हाइस कोणकोणते असतात? मॉनिटर आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहेत. पुढील प्रश्न, पहिल्या पिढीतील संगणकाचा वापर ट्रान्झिस्टर, सिलिकॉन चिप, मॅग्नेटिक कोर की व्हॅक्यूम ट्यूब. तर पहिल्या पिढीतील संगणकाचा वापरामध्ये काय केलं जातं? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जातो. आणि लक्षात घ्या, 14 फेब्रुवारीला जो पेपर झाला त्यामध्ये 4थ्या पिढीतील संगणकाविषयी विचारलं होतं. आता जे पुढील पेपर येतील त्यामध्ये पहिल्या पिढीतील संगणकामध्ये काय वापर करता विचारलं तर व्हॅक्यूम ट्यूब हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढील प्रश्न, इंटरनल स्टोरेज म्हणजे कोणत्या प्रकारचे स्टोरेज? ऑप्शन आहेत व्हर्च्युअल, प्रायमरी, सेकंडरी की यापैकी नाही. तर इंटरनल स्टोरेज जी मेमरी आपण म्हणतो तर त्याला विद्यार्थी मित्रांनो प्रायमरी मेमरी असे म्हटले जाते. मोबाईल जरी घेतला तर तुम्हाला विचारतात बघा इंटरनल स्टोरेज किती असतं, बरोबर. तर ती तुमची कोणती मेमरी असते? तर ती तुमची प्रायमरी मेमरी असते. पुढील प्रश्न, JDBC एक सूचक आहे, तर सांगा. तर JDBC म्हणजेच जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. पुढील प्रश्न, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक क्षेत्रातील मोठ्या संस्थांद्वारे वापरले जाणारे संप्रेषण नेटवर्क कोणते? सांगा. राष्ट्रीय वर्ल्ड लेवलला वापरायचं तर त्या ठिकाणी WAN हे यूज केले जाते. लोकल ठिकाणी वापरायचं असेल तर लोकल एरिया नेटवर्क वापरलं जातं. पुढील प्रश्न बघतोय, LAN हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? ऑलरेडी LANचा तुम्हाला फुल फॉर्म सांगितला. LAN म्हणजे काय तर लोकल एरिया नेटवर्क. पुढील प्रश्न, संगणक संक्षेप KBचे पुनरूप सामान्यतः व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर KBचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे किलोबाईट. पुढील प्रश्न, जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर कधी बनवला गेला? तर लक्षात घ्या, जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर जो आहे तो 1976 मध्ये बनवला गेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर लक्षात घ्या, तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका टेक्निकल जर प्रश्न पाहिजे असेल म्हणजेच काय एकात्मिक बालविकास योजना व कायदे
पोषण अभियान आणि संगणक हे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 2000 प्रश्न आहे. प्राईस फक्त 99 रुपये ठेवण्यात आले आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले आहे. रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. 2000 प्रश्न आहे. 1 तासात तुमची रिव्हिजन होऊन जाईल. 3 वेळेस याची रिव्हिजन करायची. परीक्षेमधील तुमचे 40चे 40 प्रश्न बरोबर येण्याची गॅरंटी आम्ही घेतो. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा. आणि जर तुम्हाला 249 रुपीचं मटेरियल पाहिजे असेल तर 18,500 प्रश्न भेटून जातील. 100 प्रश्नांची तयारी म्हणजेच 200 मार्कांची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत. यामध्ये तुम्हाला जे 99 रुपयाचं मटेरियल आहे ते तर भेटतंच आहे, त्यासोबत सामान्यज्ञान भेटते. सामान्यज्ञानमधील महत्त्वाचे टॉपिक महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर समाजसुधारक, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर सामान्य विज्ञान हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर होऊन जातील. 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. चालू घडामोडी आहेत जानेवारी 23 ते डिसेंबर 24 पर्यंतच्या चालू घडामोडी, सोबत इतर महत्त्वाचे PDF जसे की अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, नृत्य प्रकार, सण व उत्सव असे 34 प्रकारचे तुम्हाला इतर PDF, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटतील. तर हे जे मटेरियल आहे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असेल. तर तुम्ही हे मटेरियल घेऊन बाकीही एक्झामसाठी तयारी करू शकता. जर ॲप्लिकेशन थ्रू मटेरियल परचेस करायचं असेल तर त्या दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याचा फायदा हा आहे की तुम्हाला ह्या दोन्ही मटेरियलकरिता ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी भेटणार आहेत. ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर असेल. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक आणि तुमचे मार्क त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्ही डिसाईड करायचं आहे व्हॉट्सअपला PDF फाईल पाहिजे की ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला हे मटेरियल परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न, DVD म्हणजे काय? सांगा. DVD आपण म्हणतो, परंतु DVDचा फुल फॉर्म बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहीत नसेल. तर याला डिजिटल व्हिडिओ डिस्क असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, संगणक मेमरीमध्ये डेटा राहतो. काय म्हणता? संगणक मेमरीमध्ये डेटा राहतो त्याला काय म्हणतात? तर प्रोग्रॅम असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, ईमेलचे तपशीलवार स्वरूप काय? सांगा. ईमेलचा फुल फॉर्म काय? तर ईमेलचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. पुढील प्रश्न, 1 बिगाबाईट म्हणजे किती बाईट्स? तर 1 बिगाबाईट म्हणजे 1024 MB आणि 1 MB म्हणजे 1024 KB. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड याचे उदाहरण आहे. सांगा. मायक्रोसॉफ्ट वर्ड काय? तर एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. पुढील प्रश्न, गणना आणि तुलना करण्यासाठी संगणकाचा कोणता भाग वापरला जातो? गणना आणि तुलना करण्यासाठी अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजेच ALUचा वापर केला जातो. ALUचा फुल फॉर्म काय? अर्थमॅटिक लॉजिक युनिट. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता संगणक इंटरनेटवरील सर्व्हरवरून माहिती प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते? म्हणजे तुम्हाला इंटरनेट सर्व्हरवरून काही माहिती डाउनलोड करायची असेल, प्राप्त करायची असेल तर त्याला डाउनलोडिंग असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, PCचे पूर्ण रूप काय? PCचा फुल फॉर्म काय आहे? तर पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच वैयक्तिक संगणक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शोध इंजिन नाही? म्हणजे सर्च इंजिन नाही. गुगल आहे, याहू आहे, बायडू देखील आहे, परंतु वोल्फ्राम अल्फा हे जे आहे ते शोध इंजिन म्हणजे सर्च इंजिन नाही. पुढील प्रश्न, ब्लॉग हा शब्द कशाचा संयोग आहे? ब्लॉग म्हणजे काय? तर वेब ब्लॉग. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली थँक्यू कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु हे केल्याने आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की प्रोत्साहन, एक मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या. पुढील प्रश्न, इंटरनेट पत्त्यामध्ये HTTP हा शब्द योग्य विस्तारित रूप काय? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुढील जेवढ्या शिफ्ट आहेत त्यामध्ये हा प्रश्न आवर्जून विचारला जाईल. तर HTTP म्हणजे काय? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ऑप्शन क्रमांक D योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते आहेत? 4 ऑप्शन काळजीपूर्वक बघा आणि ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांनी खाली कमेंट करा. तर प्रोसेसरचे 3 मुख्य भाग आहेत. एक आहे ALU, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर. पुढील प्रश्न, CPUचं पूर्ण रूप सांगायचं आहे. ऑप्शन आहेत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रॉब्लेम युनिट, सेंट्रल
प्रोसेसिंग युनियन की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट? ए आणि डी मध्ये थोडं काय म्हणता येईल की शब्दामध्ये ग्रामर मिस्टेक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो अगदी बेसिक आहे आणि खूप वेळेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे. तुम्ही खाली कमेंट करायचं आहे ABCD पैकी कोणतं CPUचं पूर्ण रूप आहे. पुढील प्रश्न, इंटिग्रेटेड सर्किटची पुढील थर काय आहे? तर हा प्रश्न ऑलरेडी 14 तारखेला विचारण्यात आला आहे. तर इंटिग्रेटेड सर्किटची पुढील थर हा सिलिकॉनचा बनलेला असतो. पुढील प्रश्न, 1024 बाईट्स म्हणजे किती? तर सोपं आहे. 1 TB म्हणजे 1024 GB, 1 GB म्हणजे 1024 MB आणि 1 MB म्हणजे 1024 KB. तर 1024 बाईट्स म्हणजे 1 KB. पुढील प्रश्न, संगणकाचे हिंदी नाव काय आहे? तर संगणकाचे हिंदी नाव हे संगणकच आहे. पुढील प्रश्न, ते हार्डवेअर उपकरण आहे ज्याला सामान्यतः संगणकाचा ब्रेन म्हणतात. किती सोपा प्रश्न आहे. तर जो CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, त्याला संगणकाचा ब्रेन म्हटले जाते. पहिल्या संगणकाचं नाव काय आहे? तर ते आहे ENIAC. पुढील प्रश्न, पहिला संगणक कोणी बनवला? तर तो बनवला आहे चार्ल्स बॅबेज यांनी. पुढील प्रश्न, एक हार्डवेअर उपकरण जे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते, तर त्याला प्रोसेसर असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने संगणक टॉपिकवर आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बनवलेत. संगणकावर आपल्याकडे 350+ प्रश्न उपलब्ध आहे. तुम्ही हे मटेरियल घेऊन टाका आणि लक्षात घ्या, अभ्यासाचं एक टाइम टेबल तयार करा. कारण की जेवढेही दिवस बाकी असेल त्यामध्ये आपले कोणते टॉपिक झाले, कोणत्या टॉपिकला रिव्हिजन करण्याची बाकी आहे, कोणता टॉपिक वीक आहे, तर तो कशा पद्धतीने करता येईल, एक स्वतःचा रूपरेखा तयार करून घ्या, एक टार्गेट तयार करून घ्या आणि टार्गेट ओरिएंटेड अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि जे लक्षात घ्या, हक्काचे मार्क आहेत म्हणजे कोणते? 40 हे तुमचे हक्काचे मार्क आहे. तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी काम करत असाल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, तर तुमच्या योजना ह्या गोष्टी तुमच्या पाठ आहेत. परंतु काय होतं की बऱ्याचदा पेपरमध्ये ते तुम्हाला आठवत नाही, कारण की तुम्ही रिवाईज करत नाही किंवा एक दोनदा तुमच्या डोळ्याखालून गेलेलं नसतं. त्यामुळे हे जे आपलं मटेरियल आहे ना, ते एकदा किंवा दोनदा डोळ्याखालून जर घातलं तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल. त्यामुळे हे जे कंटेंट आहे ते तुम्ही परचेस करू शकता. 93 56 25 60 34 यावर विद्यार्थी मित्रांनो मेसेज करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. तसेच आपले जेवढेही व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत किंवा स्टेटस आहेत, त्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. याचा फायदा काय होईल की फ्री कंटेंट विद्यार्थी मित्रांना कळेल आणि ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचा फायदा घेऊ शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.